श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण दुर्गाष्टमीनिमित्त तुळजाभवानी महात्म्य यामधील अध्याय 6वा आणि 7वा पठण करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री गणेशाय नमः. जय जय राम वरदायनी श्री रेणुके भार्गव जननी अनुभूती प्रियकारिणी तुळजादेवी तुझ नमो. श्रीरामदेवी वेचन 19 व्रत सद्भावे करून लक्ष्मणासहित ते धवा दक्षिण दिशेसी निघाले. मार्गी हनुमानासी भेट झाली अकस्मात ईश्वर श्रीरामचे कार्य सर्व त्यांनी अंगीकारिले. हनुमान लंकेशी जाऊन सीतेच कबर आणून रामसी सांगितले सर्व. तेव्हा राम अति प्रसन्न वानरसेना सहित राम लंकेशी जाऊन युद्ध रावण रीत सेनापती बिभीषण राज्य दिदला. सीता भार्यासवे घेऊन पुष्पक विमानी बैसून अयोध्येसी जाऊन राज्य सुरक्षित करी सेनापती. तेव्हा श्रीराम यमुनाचळी परत आला दर्शनासी. देवीचे सहस्रनाम स्तोत्र पुन्हा करिले पठण. देवी प्रसन्न झाली अत्यंत श्रीरामासी वर दिधले. भक्ती सहाय्य करीत असेल कोणत्याही काळी. श्रीरामाचे उदाहरण दाखविले भक्तासी. देवीच्या भक्तीचे फळ कोणत्याही प्रमाण. तुम्हीही जगदंबेची भक्ती करिता श्रीरामाप्रमाण. तेव्हा तुम्हा सर्व सिद्धी प्राप्त होतील निश्चय. इथे श्रीस्कंद पुराणे सह्याद्री खंडे तुळजा महात्म्ये श्रीराम पूजा स्तुती षोडश अध्याय संपूर्ण. श्री जगदंबार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. नमो देवी विश्वरूपिणी शोभसी नामरूपे करुणी. अव्यक्त चिंतची खाणी वर्णितावनी थोटावे. सहस्रनामाची वसने नेसुनी दिससी वरवेपणे. सहस्र रूपाची भूषणे लेऊनी मिरवीस जगात. शंकर म्हणे मुनी नायका या परी रघुनाथे अंबिका. पुष्पसंभार मिळवूनी निका सहस्रनाम पिजुली. दंडवत पृथ्वीवर राम केला नमस्कार. चरण वंदोनी वारंवार प्रदक्षिणा करीतसे. श्रीरामे केली पूजा ती आवडीने स्वीकारी. श्री तुळजा संतोषली अष्टभुजा परम कल्याणी जगदंबा. मग श्रीराम लक्ष्मण या दोघास असनी बैसवून योगिनी सहित आपण निरांजन करीतसे. उभय बंधू सोवाळून श्रीरामासी बोले वचन. पूर्वजन्मी माझे दर्शन इच्छिले होते त्वा पुत्रा. ते म्या दिधले तुझ दर्शन. आता आणिक वही वर देईन जेणे दुःख जाय निरसून सुखा अत्यंत पावशी. तेथून दूर दक्षिण देशी लक्ष्मण सहित जाय वेगेसी. वृषमुख्य पर्वत नाम जासी चतुशृंगी शोभती. तेथे चंपामानक सरोवर विस्तीर्ण असे निर्मळ नीर. ज्या माझी विकसिक कल्हार कमल शतपत्रे शोभती. त्या सरोवराच्या तीरी लक्ष्मण सहित जाय झडकरी. वृक्ष छाया पाहुनी वरी तेथे स्थिर राहुते. तेथे सुग्रीव वानरनाथ तुझ पाहून घेऊ बहुत. मग हनुमान अंजनी सुत त्यास एकांत करील. म्हणेल पाहे रे मारुती
ते दोघे वीर कोण असती, त्यासी पाहून मजला भीती, बहुवटतये समयी. माझा बंधू वाळी बळवंत, त्याने पाठविले निश्चित, माझ्या करावया घात, ऐसे वाटत मज लागी. तरी तू सूक्ष्म रूप धरून, त्या समयी पयाजत्वे करून, कांत आले असता जान, समजून घेई भाव त्यांचा. श्री अंबा म्हणे रामा सर्वज्ञ, सुग्रीवाची ऐसी आज्ञा, होताची हनुमान महाप्रज्ञा. तुम्ही जवळी येईल ती तो वदेल तुम्हासी वचन, तुम्ही कोण कुणाचे नंदन, काय तुमचे नामाभिधान, कोण तो देश तुमचा, तुमचे अंगी राजचिन्ह, दिसते वीर्य शौर्य लक्ष्मण, आजान भाऊ धैर्य सद्गुण, किमर्थ वनवास तुम्हासी, ऐसा बोळेल कपीश्वर, मग तुम्ही द्यावे त्यासी उत्तम, अयोध्ये शर नृपवर, त्याचे कुमरा आम्ही दोघे, राम मजी नाम भिधान, हांब धुमा झाला लक्ष्मण, सीता भार्या सर्व घेऊन, वनासी आलो पितृवचने, अगस्ती मुनीची आज्ञा पाळून, पंचवटी राहुले बहुदिन, रावण तेथे कपट करून, सीते सगळे घेऊन पळाला, तिसी शिध वया जान, येथे आलो दोघे जण, तू कोण कुणाचा पुत्र सुजन, सत्य सांगा आम्हासी, अनुग्रह योग्य आहेसी, ऐसे बोल तू त्या कपिसी, मग तो सांगेल तुझसी सर्व वृत्तांत आपुला, म्हणेल वायूचा नंदन, हनुमान नाम बहु बलवान, सुग्रीवाचा आहे प्रधान, वानर जाती रूप माझे, या ऋष कामिगिरीवर, आहे सुग्रीव वानरेश्वर, सर्व प्रधान 5 वानर, भयातुर राहतसे, सुग्रीवाचा ज्येष्ठ बंधू, महाबल पराक्रम सिंधू, बाळी वानर राजा प्रसिद्धू, किष्किंधेचा अधिपती, त्याने सुग्रीवासी द्वेष करून, याची भार्या घेतली हिरोन, धावला याचा ध्यावया प्राण, मग हा पळला तेथुनी, सुग्रीवजीकडे पळत जाय, वाळी तिकडे धावत होय, ऋषमुख पर्वती निर्भय, होऊनी महिला सुग्रीव, पूर्वया पर्वमंत ऋषी, तप करीतसे अहनिशी, बाळीने विघ्न केले त्यासी, म्हणोनी ऋषी ने शपिले, जर येथे बाळी येईल, तात्काळ प्राणाई मुकेल, यास्तव वाळीने हे स्थळ वर्जिले असे जानपा, सर्वत्र आहे वाळीचे भय, सुग्रीव ते राहिला निर्भय, तो तू माझा मित्र होऊनी कार्य, तुझे सर्व ही करील, अंबा म्हणे श्रीरामासी, ऐसा बोलेल मारुती तुझसी, त्याही उत्तर द्यावे त्यासी, माझे वचने करोनी, पुढील कया गौरव, जाणुनी त्वा बोलासे सर्व, कोठे आहे तो सुग्रीव, कैसे माझे कार्य करील, कैसे माझे कार्य करील, हे कोणी तुझे बोल, मग मारुती उत्तर देईल, ते ऐक तू सद्भावे, म्हणेल नीलजांबुवंत, चौथादी मुख विख्यात, पाववावी हनुमंत, आहोत प्रधान जयांचे, तो सुग्रीव वानरेश्वर, आहो याच पर्वतावर, तुझी इच्छा असेल जर, तरी भेटविनोज लागी, श्रीरामा तुझे कार्य सर्व, ते करील निश्चय सुग्रीव, त्वाही त्यांचे कार्य सर्व, आधी केले पाहिजे, ऐसे बोलेल मारुती, त्वा कार्य करीन म्हणावे त्या प्रती, जाय आता सुग्रीवा प्रती, येऊनी येईक पेंद्रा, मग तो सुग्रीवाकडे जाईल, सर्व वृत्तांत कथील, तात्काळ वानरास येईल, सुग्रीव तुझ्या दर्शना, मग अग्निशीसाक्ष ठेवून, परस्पर वचन प्राण, एकमेकांचे कार्य पूर्ण, एकमेकाने करावे, ऐसे वचन बोलून, एकमेका आलिंगून, पूर्ववृत्ता आपुले पूर्ण, एकमेकासी सांगावे, श्रीराम सांगितल्या परी, सुग्रीवासी सख्य करी, कार्यसिद्धी होई बलवरी, संकट काही न पडेल, किष्किंधेसी जाऊन, एक बाणे बाळी समारून, किष्किंधे राज्य अर्पण सुग्रीवासी करावे, सुग्रीव भार्या रुमाचान,
वाळीने घेतसी जाही रोन ती सुग्रीवासी दुवन सुख संपन्न करावे. मग तो सुग्रीव वानरेश्वर अनविल पृथ्वीचे सर्व वानर सीतेशी शोधावयास्तर पाठविल दश दिशा. हनुमान लंकेसी जाईल अशोकवनीसी तेसी भेटेल. लंका जाळूनी पुन्हा येईल समुद्र तरोनी तुझ जवळी. मग त्वाही रामा वानरा सहित जावे क्षार समुद्रापर्यंत. तेथे राहुनी तू त्वरित वानरा हाती बांधावा. सेतू मार्गे लंकेसी जावे रणी रावणसी वधावे. बिभीषण राज्य द्यावे अंगीकार रावतेसी. सीता भार्या सर्व घेऊन पुष्पकवी मानी बैसून याच मार्गाने येऊन अयोध्येसी जाईल. अंबा म्हणे श्रीरामाशी तुझ कर्तव्य कथिले तुझसी. येथे लिंग स्थापन वेगेसी आपुले नामे करावे. आपुले नामे करून लक्ष्मण करावे लिंग स्थापन. तुझ्या नाम रेमती तीर्थ म्हणून पावन विख्यात होईल. रामेश्वर लक्ष्मणेश्वर हे लिंग द्वाचे नाम निर्धार. जोवरी धरा चंद्र भास्कर अलिप्त महिमा तोवरी. माझे तुझेच लक्ष्मणाचे सान्निध्यतेचे असावे साचे. दर्शन मात्रे प्राणियाचे दोष जातील सर्वता. अंबा म्हणे रामा त्वाचे उत्तम स्तोत्र केले माझे. यासी पठन करतील मानवजे सावधजे श्रवण करतील. त्यांचे घरी सर्व संपत्ती अष्टमहिमा सिद्धी दानती. माझे आज्ञे अंती माझे लोकासी जातील. अष्टमी नवची चतुर्दशी कृष्ण पक्षाच त्या दिवशी होऊनी जितेंद्रिय उपवासी शतवार पठन करावे. त्याचे दशांश करावे वहन. ध्रुवरथाचे अवदान बहुत कुमारीसी द्यावे भोजन. घृत शर्करा पायसाने ऐसे करील जो नर. त्यासी वाक्य निर्धार होईल सत्व साक्षात्कार कृतकृत्ये होय. लोकानुग्रह इच्छे करून तुझ सहित पर्वती राहीन. 56 चौकडा युगाच्या पूर्ण दीनजन तारावया. तुझ्या तीर्थी करोनी स्नान तुझी लिंगाचे करतील पूजन. देव ऋषी पित्र जयन जे करलीत सद्भावे. मनुष्याशी अन्नदान पशुसी तृणजीवन. ते वैकुंठासी जातील जान संशयेने करावा. अंता येथून दक्षिणेशी जय रामा तू वेगेसी. कृतकृत्य होऊनी निश्चयेशी माझ्या दर्शना येशील. शंकर म्हणती वरिष्ठा लागून जगदंबेचे आज्ञा वाचन. श्रीरामे करून श्रवण लक्ष्मणासहित ते धावा. श्रीरामे स्थापिला रामेश्वर लक्ष्मणाने लक्ष्मणेश्वर. स्थापुनी केला नमस्कार जगदंबेसी दोघांनी. लिंग स्थापिले जानोनी त्वरिता राम वरदायिनी. राम लक्ष्मणसे घेऊनी सत्वर तेथोनी निघाली. रामतीर्थाचे दाक्षिण प्रदेशी यमुनाचले शिरोभगासी. शिला विस्तीर्ण पाहुनी अवेसी त्यावरी बैसली जगदंबा. बी असोनी या शिळेवर रामासी बोलती झाली मधुर. त्यासी हिळे शीर्ष हिनर घाटशीळ म्हणती अजोनी. तुळजा म्हणे श्रीराम मासी बरवे. याच मार्गानी तुम्ही जावे. शत्रूसी समराग्नी तुम्ही मारावे. अव्याहत करवी निज आज्ञा विजयी होऊनी परिपूर्ण. पुन्हा या मार्गे येऊन याच स्थळी विदर्शन तुझे मजला रामराया. जेथे जेथे समराग्नी संकट पडेल येईल रलानी. तेथे तेथे मज लागुनी स्मरावे त्वा रामराया. स्मरता संकट निरसेल ग्लानी जाऊन बळ येईल. विजयलक्ष्मी माळ्या घालील सत्य जाण रघुराया. तू जाता संतावना प्रती निर्विघ्न मार्ग होऊत निश्चिती. ऐसी जगदंबा 12 प्रती बोलती झाली कृपेने. शंकर म्हणती वरिष्ठ मुनी रामदेवीच वचना ऐकोनी. देवीसीन नमस्कार करोनी प्रदक्षिणा घातली. देवीचा आशीर्वाद घेऊन सत्वर निघाले रघुनंदन. लंकेच्या मार्ग लक्षून चरण चाली चालतसे. श्रीराम मार्गी चालत अंबा उभी त्याकडे पाहात. नेत्र
टकळी लावणी निश्चित दिसतो वरी पाहातसे बहुदूर श्रीराम गेला मग दिसे नासा झाला देवी परतो नरावयाला स्थल शोधित उत्तम त्या रम्य पर्वतावरी रामतीर्थाचे दक्षिण शेजारी स्थळ योजुनी भुवन सुंदरी निवास करीती झाली पुढे होईल चरित्र जगदंबे परम पवित्र तीर्थराज येथे क्षोत्र सूत्रात होतील श्रोतियांचे व्यवहार गुळीने लाली वाणी जेव्हा प्रक्षली कथा जीवनी पवित्र मान्य होईल जननी पांडुरंग जनार्दन तेव्हा इथे श्रीकंद पुराणे सह्याद्री खंडे तुळजा महात्मे शंकर वरिष्ठ संवादे समाप्तव्य श्री जगदंबार्पणमस्तु शुभं भवतु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।